दादा कशासाठी आले तुम्ही? आम्ही आता शेतीचे कामं चालू असल्यामुळे डिझेलची टंचाई भासत असल्यामुळे आता नंबर लावून उभे आहेत रस्त्यावर. इतकी जर टंचाई नाही असं जर जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे तर मग एवढी लाईन लागण्याचं काही कारण नाही. पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल मिळत नाही. कॅन असलं की सरळ परत करून देत आहेत. आपण डिझेल आणायचं कुठून? प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर किंवा गाडी पंपावर आणणं शक्य नाही सगळ्यांना. कारण कोण लांब राहतं, कोण जवळ राहतं, याच्यात प्रत्येक जणाला तुम्ही शक्य नाही आहे. कोणाकडे ड्रायव्हर असतो नसतो, सगळ्यांच्या काही वेगवेगळ्या अडचणी असतात. रेतीवाल्यांची गोष्ट वेगळी, त्यांच्याकडे ड्रायव्हर असतात, माणसं असतात. वाहन जर आणलं तर मग ट्रॅफिक जाम होतंय. जाम तर होतच ना. काल जळगावहून येत असताना मला भोकर रोडनी येत असताना तिथे 1 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागलं. पंपावर डिझेलची लाईन दोन्हीकडनं लाईन असल्यामुळे गाडी पण पास होत नव्हती. किती वेळपासून थांबले तुम्ही? आता मला 1 तास झाला. 1 तास झाला. अजून किती वेळ थांबावं लागेल? अजून 3 ते 4 गाड्या माझ्या पुढे आहेत. पण डिझेल मिळतंय का? डिझेल तर मिळतंय, पण मग आता कुठपर्यंत किती वेळापर्यंत आहे माझा नंबर लागेपर्यंत मिळतं का नाही मिळत हे मी नाही सांगू शकत. म्हणजे पंपाजवळ गेल्या पंपावर गेल्या तिथं नोजल जवळ गेल्यानंतर समजेल आता किती मिळतं का नाही मिळतं. आणि आता शेतीचे कामं चालू आहे. शेतीचे कामं तर चालू आहे, पण शेती जर नाही पेरणी जर नाही होणार तर शेतकरी करणार काय? साधारण शेतकऱ्यांनी करायचं काय? शेती तयार करायची कुठून? उत्पन्न काढायचं कुठून? बरोबर.